नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, रिसेंटली एमपीएससी राज्यसेवेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यामुळे आता आपल्याला हे क्लिअर झालेलं आहे की 2025 ची जी एग्जाम आहे ती वर्णनात्मक पद्धतीनेच होणार आहे। आता या केसमध्ये बघा, असे अनेक स्टुडंट आहेत ज्यांना वर्णनात्मक पद्धतीनुसार एग्जामसाठी प्रिपरेशन करायचं आहे, पण त्यांना फार जास्त डाउट्स आहेत, क्युरीज आहेत, कन्फ्युजन आहे की नेमकं हे पॅटर्न काय असतं, यामध्ये किती सब्जेक्ट असतात, ते कसे प्रिपेअर करायचे आहेत, त्यानंतर यांचं मीडियम काय असणार आहे, म्हणजे आपण कुठल्या लँग्वेजमध्ये प्रिपरेशन करायची आहे, प्रिलिम कशी असणार आहे, मेन्स कशी असणार आहे, आणि त्यापैकीच सर्वात महत्त्वाचा डाऊट म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट। मग आता हा ऑप्शनल सब्जेक्ट काय असतो, तो कसा निवडायचा असतो, कुठले पॅरामीटर आपल्याला कन्सिडर करायचे असतात। तर हे जे काही आपलं कन्फ्युजन आहे किंवा जे काही आपले डाउट्स आहे, तर हे कन्सिडर करण्यासाठीच आपण आजचं हे लेक्चर डिस्कस करणार आहोत। म्हणजे सिंपल आहे की आता जे नवीन स्टुडंट आहे ज्यांना या पॅटर्नबद्दल, नवीन पॅटर्नबद्दल फारशी माहिती नाही, पण आता त्यांना ते प्रिपेअर करायचं आहे, त्या पद्धतीने एग्जाम त्यांना द्यायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे। तर हे करत असताना आपल्याला जे छोटे मोठे डाउट्स आहेत ते क्लिअर करून घेऊ आपण, आणि मी तुम्हाला क्लिअरली एक सांगणार आहे की कशा पद्धतीचं एग्जाम असणार आहे, कशा पद्धतीचा सिलेबस असणार आहे, आणि ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तर तो कशा प्रकारे आपल्याला निवडायचा आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करायचा आहे। तो ओव्हरऑल एक इंट्रोडक्टरी आपलं आजचं हे सेशन असणार आहे, इंट्रोडक्शन टू द न्यू पॅटर्न। ही जी नवीन एग्जाम पॅटर्न आलेला आहे तर हे काय आहे, कसं आहे, आणि याला कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे, याला किती ड्युरेशन लागणार आहे, याला किती मेहनत करावी लागणार आहे, तर यावरच आपण एकंदरीत चर्चा करणार आहे। ठीक आहे, तर आता बघा, एकदम बेसिक पासनं, म्हणजे जे स्टुडंट नवीन आहे, अगदीच नवीन आहे, ज्यांना बिलकुलच काही माहीत नाही आहे की राज्यसेवा एग्जाम काय असते किंवा ही का बरं आता डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे, मग डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच एक्झॅक्टली काय, तर अगदी त्यांना कन्सिडर करून मी तुम्हाला वन बाय वन एक एक गोष्टी सांगते। ठीक आहे, म्हणजे अगदी स्टार्टिंग पासून घेऊ आपण शांततेत। बघा, आता जेव्हाही आपण राज्यसेवेची एक्झाम देणार तर राज्यसेवेची जी एक्झाम आहे ही एक्झाम 3 फेजेसमध्ये कन्सिडर केल्या जाते। राज्यसेवा ज्याला स्टेट सर्व्हिस म्हणतो आपण, ती एक्झाम 3 फेजेसमध्ये कन्सिडर होते किंवा कंडक्ट केल्या जाते। आता बघा, पहिली फेज कुठली असते, तर पहिल्या फेजला आपण म्हणणार प्रिलिम। दुसरी फेज कुठली असते, तर दुसरी असते मेन्स, आणि तिसरी फेज कुठली असते, तर तिसरी फेज असते इंटरव्ह्यू। म्हणजेच काय, तर जर तुम्हाला एखादी पोस्ट पाहिजे आहे तर तुम्हाला या 3 एक्झाम द्याव्या लागतील, आणि या 3 एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला पोस्ट मिळणार। पण आता ह्या एक्झामचे जे हे फेजेस आहेत हे कसे कसे आहेत बघा, प्रिलिम ही कॉमन आहे, सर्वांसाठी कॉमन आहे, आता एकच प्रिलिम असणार आहे। आता ही प्रिलिम दिल्यानंतर, प्रिलिम कशासाठी असते, प्रिलिम फक्त तुम्ही मेन्सला अपियर होणार की नाही यासाठी असते। सिंपल लक्षात ठेवायचं, प्रिलिम देताय कशासाठी देताय, कारण तुम्हाला मेन्सला अपियर व्हायचं आहे, मेन्स द्यायची आहे म्हणून। मग तुम्ही प्रिलिम देणार, प्रिलिम पास झाल्यानंतर मग काय होणार, मेन्सची एक्झाम तुम्ही देणार। मेन्सची एक्झाम दिल्यानंतर जर का तुम्ही मेन्स क्लिअर केलं तर मग तुम्ही काय देणार, इंटरव्ह्यू। मग इंटरव्ह्यू दिल्यानंतर बघा, मेन्सचे मार्क्स, फक्त मेन्सचे मार्क्स प्लस तुमच्या इंटरव्ह्यूचे मार्क्स, हे 2 मार्क्स कन्सिडर करून तुमची फायनल लिस्ट लागणार। फायनल लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला जी पोस्ट हवी आहे ती पोस्ट मिळणार। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर झाली का, प्रिलिममध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळत आहेत हे तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर होणार नाही। मग तरी तुम्ही प्रिलिम का देताय, कारण जर तुम्ही प्रिलिम क्रॅक केली नाही तर तुम्ही मेन्स देऊ शकत नाही। येतं लक्षात? तर त्यामुळे ही जी 3 फेजेस आहेत, तर या तिन्ही फेजमध्ये अल्टिमेटली महत्त्वाचं काय आहे, तर अल्टिमेटली महत्त्वाचं आहे मेन्स। जर का तुम्ही मेन्स क्रॅक केली नाही तर तुम्ही इंटरव्ह्यू पण देऊ शकत नाही। येतं लक्षात? आणि तुम्ही प्रिलिम का देताय, कारण तुम्हाला मेन्सला अपियर व्हायचं आहे, म्हणजेच महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचं आहे मेन्स। मग आता हे जे मार्केटमध्ये सुरू आहे किंवा तुम्ही गेल्या 2-3 दिवसापासनं ऐकत असणार की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तर हे काय आहे नेमकं, तर बघा, याच्या आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होतं। म्हणजेच काय, सिंपल मी तुम्हाला सांगते, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे एमसीक्यू टाईप। म्हणजे काय, तुम्हाला एक स्टेटमेंट असणार, एक वाक्य असणार, त्यानंतर त्याचे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असणार, त्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे, असा असतो ऑब्जेक्टिव्ह टाईप। तर आधी एमपीएससीची एक्झाम घ्यायची, राज्यसेवेची जी एक्झाम व्हायची, तर त्यामध्ये प्रिलिम ही पण ऑब्जेक्टिव्ह टाईपचीच होती। ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे कुठलं, एमसीक्यू टाईप। तुम्हाला क्वेश्चन असणार, ऑप्शन दिलेलं असणार, आणि यू हॅव टू सिलेक्ट 1 ऑप्शन। म्हणजे
ऑब्जेक्टिव्ह टाईप झालं. त्यानंतर आधीचं सांगते मी, आधी जी मेन्स होती ती पण ऑब्जेक्टिव्ह टाईपचीच होती, म्हणजे इथे पण परत तुम्हाला MCQ राहणार, त्यानंतर इंटरव्ह्यू व्हायचे, त्यानंतर फायनल रिझल्ट लागायचा. आता काय झालेलं आहे, आता पॅटर्न चेंज झालेला आहे. मग चेंज झालेला आहे तर एक्झॅक्ट चेंज आणला कुठे आहे, तर जो चेंज आणलेला आहे तो मेन्स एक्झाममध्ये आणलेला आहे. म्हणजेच काय, तर तुमची जी प्रिलिम आहे, जी आधी ऑब्जेक्टिव्ह टाईपनी व्हायची, इथे लिहिते मी, आधी ऑब्जेक्टिव्ह टाईपने व्हायची ती आता सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईपनीच होणार आहे. म्हणजे प्रिलिममध्ये कुठलाही बदल केलेला नाही. मी वाटलं तर इथं लिहिते, यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. याचं पॅटर्न, याचे मार्क्स, याचे सब्जेक्ट सर्व ॲज इट इजच आहे. म्हणजे आता देखील प्रिलिम तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईपनीच होणार आहे. तुम्हाला क्वेश्चन दिल्या जातील, ऑप्शन दिल्या जातील आणि तुम्हाला तो सिलेक्ट करायचा. म्हणजेच कुठलं झालं हे, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, अशा वेनी हा पेपर तुमचा असणार आहे प्रिलिमचा. आता ही जी मेन्स आहे, ही चेंज केलेली आहे. म्हणजे आता इथे बघा, ग्रीननीच घेते मी, ही जी मेन्स आहे ही चेंज केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये आता बदल झालेला आहे. मग हा बदल कुठला झालेला आहे, तर आधीची जी मेन्स होती ती कशी होती, आधीची मेन्स ऑब्जेक्टिव्ह टाईपची होती. आता जी मेन्स आहे ती कशी झालेली आहे, तर तिला सब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह, याला दोन्ही शब्द यूज करतो आपण. सब्जेक्टिव्ह पॅटर्न पण यालाच म्हणते, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पण यालाच म्हणतात. मराठीमध्ये याला आपण वर्णनात्मक परीक्षा पद्धत म्हणतो. म्हणजे आता हे कुठलं झालेलं आहे, तर हे वर्णनात्मक झालेलं आहे परीक्षा पद्धत. येते का लक्षात, इथे बदल झालेला आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू, तर इंटरव्ह्यू आधी जसा होता तो आता पण तशाच पद्धतीने कंडक्ट केला जात आहे. म्हणजेच सिंपल बघा, नवीन पॅटर्न आलं म्हणजेच काय, तर टोटली नवीन पॅटर्न आलेलं नाही आहे. फक्त बदल कशामध्ये झालेला आहे, तर बदल बघा, प्रिलिम ॲज इट इजच आहे, जसं आधी होती तसंच तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. इंटरव्ह्यू तसाच्या तसाच आहे, म्हणजे जसं आधी प्रिपेअर करायचे तसाच करायचा आहे. फक्त चेंज काय झालेला आहे, तर चेंज झालेला आहे मेन्समध्ये. म्हणजेच आता काय, तर आधी MCQ टाईपचे होते, आता तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिल्या जाणार नाही, तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. म्हणजेच कुठलं पॅटर्न आलेलं आहे, आता वर्णनात्मक परीक्षा पद्धत आलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. मग आता मी थोडं तुम्हाला प्रिलिमबद्दल सांगते, एक सिंपल. आता मला माहित आहे बऱ्याच लोकांना प्रिलिमबद्दल पूर्ण माहिती आहे, त्यामुळे आपण प्रिलिमवर जास्त वेळ घेणार नाही, जास्त वेळ आपण घेणार मग मेन्सवर, की आता हे जे नवीन पॅटर्न आलेलं आहे हे एक्झॅक्ट कशा पद्धतीचं आहे. तर बघा, एक सिंपल प्रिलिमचे तुम्हाला माहीत असतील, आपण प्रिलिमचे 2 पेपर असतात. एकाच दिवशी प्रिलिम असते आणि या प्रिलिमचे किती पेपर असतात, तर या प्रिलिमचे 2 पेपर असतात. पहिला GSचा पेपर, सामान्य अध्ययनाचा पेपर म्हणतो आपण याला. आता यामध्ये काय असणार, तर यामध्ये सिंपल फॉर्मॅट आहे. तुम्हाला 100 क्वेश्चन दिलेले असतील. 100 क्वेश्चनपैकी याचे टोटल मार्क्स किती आहे, तर 200 मार्क्स आहे. म्हणजे सिंपल, मला सांगा एक क्वेश्चन किती मार्क्सचा झाला, तर एक क्वेश्चन झाला 2 मार्क्सचा. येत आहे, असे टोटल क्वेश्चन किती आहे, 100. आता सब्जेक्ट कुठले कुठले असणार आहे हे दाखवतेच मी तुम्हाला, हे आलं लक्षात. त्यानंतर याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय, तर बघा 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, 4 जर का तुमचे उत्तरं चुकलीत तर जेवढे तुमचे बरोबर आलेला स्कोर आहे त्यातून 2 मार्क्स मायनस होणार. म्हणजे 4 चुकीच्या उत्तरासाठी किंवा 4 चुकीचे जे क्वेश्चन आहे त्यासाठी तुमचा एक बरोबर आलेल्या क्वेश्चनचे जे मार्क्स असतात, तर बरोबर आलेल्या क्वेश्चनचे मार्क्स किती असणार, 2 मार्क्स. तर हे काय होणार, मायनस होणार तुमच्या स्कोरमधून. तसं 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. येतं लक्षात. त्यानंतर दुसरा जो GS आहे, याला GSच म्हणतात, पण आपण जनरली याचं नाव आहे CSAT. तर CSATचा पेपर म्हणू आपण. ठीक आहे, तर हा जो दुसरा असतो तो असतो CSATचा पेपर. सेम दिवशी पेपर असतो. आता परत यामध्ये तुम्हाला टोटल 80 क्वेश्चन असणार आणि 80 क्वेश्चन जरी असले तरी याचे मार्क्स किती आहे, 200 मार्क्स आहे. म्हणजे दोन्ही पेपर तुम्हाला 200 मार्क्सचेच असतात. परंतु हा जो CSATचा पेपर आहे, हा CSATचा पेपर क्वालिफाईंग आहे. आता क्वालिफाईंग आहे म्हणजेच काय, तर बघा सर्वांना इथे सारखं मार्क कन्सिडर करणं किंवा स्कोर करणं कंपल्सरी आहे. किती कंपल्सरी आहे, तर 200 मार्कच्या 33%. येते लक्षात. तर आपण खूपच ॲव्हरेज पकडलं तर 66 आपण कन्सिडर करू आपल्या कन्सिडरेशनसाठी, किंवा खूपच सांगायचं झालं तर मी 70 मार्क्स म्हणणार. येते लक्षात. तर 200 मार्कांचा 33% मार्क तुम्हाला काय करायचे आहे, इथे स्कोर करायचे आहे. आता बघा इथे स्कोर करायचं काय, किंवा क्वालिफाईंग होण्याचा मार्क म्हणजे क्वालिफाईंग
त्याचा अर्थ काय असतो बघा, सिंपल आहे. जेव्हा तुम्ही प्रिलिम देणार तर प्रिलिम दिल्यानंतर सर्वात आधी तुमचा सीसॅटचा पेपर चेक केला जाणार. सीसॅटचा पेपर चेक केल्यानंतर जर का तुम्हाला 33% मार्क असले सीसॅटमध्ये तर याचा अर्थ काय, तुम्ही क्वालिफाय झालेला आहे. येतं लक्षात. मग आता ते किती असणार, 33% पेक्षा वर, म्हणजे तुम्हाला 200 पैकी 199 मार्क्स जरी असले तरी याचा अर्थ काय की तुम्ही फक्त क्वालिफाय झालाय. पण कशासाठी क्वालिफाय झालाय, तुमचा जीएसचा पेपर चेक होण्याकरिता. याला म्हणत असते क्वालिफाईंग इन नेचर. तर हा क्वालिफाईंग आहे, म्हणजे ज्यांना एकदम बॉर्डरवर मार्क्स मिळाले, ज्यांना 66 मार्क्स आहे ते पण सेम, आणि ज्यांना 199 मार्क्स आहे ते पण सेम, हे मार्क्स कन्सिडर केल्या जात नाही. मग जर का तुम्ही सीसॅट क्वालिफाईंग केला म्हणजे तुम्हाला 33% मार्क्स मिळाले की मग तुमचा जीएसचा पेपर चेक केला जातो. आता हा जीएसचा पेपर चेक केल्या गेल्यानंतर तिथे तुम्हाला मार्क्स मिळणार. मग सपोज आपण कन्सिडर करू की तुम्हाला 200 पैकी मार्क्स मिळालेले आहेत 120 निगेटिव्ह मार्किंगमध्ये. येता जर तुम्हाला 200 पैकी 120 मार्क्स आहे तर इथे लागत असतो कट ऑफ. वेगवेगळ्या कॅटेगरींचा वेगवेगळा कट ऑफ लागतो, आणि त्या कट ऑफ जर का तुम्ही क्रॉस केला, म्हणजे सपोज आपण लास्ट इयरचं एक्झाम्पल घेऊ तर 117 कट ऑफ लागलाय समथिंग, तर एक आपण कन्सिडर करू की 117 मार्क्सचा कट ऑफ आहे. मग तुम्हाला किती आहे, 120 मार्क्स, म्हणजेच तुम्ही काय तर तुम्ही प्रिलिम क्वालिफाय केली. सिम्पल. येत्या लक्षात. आधी सीसॅटचा पेपर चेक होणार. सीसॅटमध्ये जर तुमचा स्कोर आला 33% तरच तुमचा जीएसचा पेपर चेक केला जाणार. जीएसच्या पेपरमध्ये जेवढे मार्क्स आहेत ते जर तुम्ही कट ऑफ क्रॉस केला म्हणजेच काय तुम्ही प्रिलिम पास झाले, म्हणजेच तुम्ही प्रिलिम क्वालिफाय झाले. आता तुम्ही प्रिलिम क्वालिफाय झाले की मग तुम्ही कशासाठी अपियर होणार, तर तुम्ही अपियर होणार मग मेन्ससाठी. म्हणजे आता तुम्ही कुठली एक्झाम देणार, तर तुम्ही देणार मेन्सची एक्झाम. असा हा फॉर्मॅट असतो प्रिलिमचा. तर मी एक तुम्हाला दाखवते की प्रिलिममध्ये कुठले कुठले क्वेश्चन असतात. तर बघा, हे MPSCने दिलेला फॉर्मॅट आहे. पेपर 1 200 मार्क 2 तास, पेपर 2 200 मार्क 2 तास. हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यासाठी पदवी असते, माध्यम इंग्लिश आणि मराठी, बायलिंग्युअल असते. क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये पण दिले जाणार, इंग्लिशमध्ये पण दिले जाणार. ठीक आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ. त्यानंतर याचा अभ्यासक्रम पण इथे दिलेला आहे. बघा, यामध्ये कुठले कुठले असतात. पेपर 1 मध्ये तुम्हाला चालू घडामोडी आहे, करंट अफेअर तुम्हाला करायचा आहे, हिस्ट्री तुम्हाला करायचा आहे, त्यानंतर भूगोल करायचा आहे. येत्या लक्षात. राज्यशास्त्र आहे, प्रशासन आहे, आर्थिक व सामाजिक विकास म्हणजेच अर्थशास्त्र तुम्हाला आहे, त्यानंतर पर्यावरण आहे आणि सामान्य विज्ञान आहे. सामान्य विज्ञान म्हणजे कुठलं झालं हे, तर हे झालं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. येत्या लक्षात. तर हे जे आहे तर हे सब्जेक्ट आहे तुम्हाला जीएससाठी. त्यानंतर बघा, सीसॅटसाठी कुठले कुठले आहे, त्यांनी सीसॅटी दिलाय. आकलन आहे, संवाद कौशल्य आहे, तर्कशुद्धता, तर्क आहे, निर्णय क्षमता आहे. तर हा झाला तुमचा सीसॅटचा सिलेबस. आता हा सीसॅटचा सिलेबस आहे जो तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच आहे. हे प्रिलिम क्रॅक केल्यानंतर मग आपण काय देणार आहे, आपण देणार आहे मेन्सची एक्झाम. तर महत्त्वाचं आपल्यासाठी आता ते असणार आहे की मेन्सचा सिलेबस कसा आहे आणि मेन्स काय असते. आता इथे बघा, आता तुम्हाला खूप सब्जेक्ट जे असतात, जे ओव्हरलिंक असतात, ते कंबाईन करून त्याला नाव देण्यात येते जनरल स्टडीज. येत्या लक्षात. त्यामुळे पेपरचं नाव काय असणार आहे, तर पेपरचं नाव असते सामान्य अध्ययन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण जनरल स्टडी. तर असे किती जनरल स्टडीज तुम्हाला आहे, तर बघा, तुम्हाला पेपर मी सांगते आधी, कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला टोटल पेपर किती असणार आहे, तर 9 पेपर असणार आहे मेन्सला. मी तुम्हाला सगळं सांगते की कशा पद्धतीने लँग्वेज असते वगैरे. आधी मी तुम्हाला एक फॉर्मॅट सांगते. बघा, तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 हा जो 2 पेपर आहे, हे 2 पेपर लँग्वेजचे असणार आहे. यामध्ये कुठल्या कुठल्या लँग्वेज आहे, एक कंपल्सरी लँग्वेज आहे इंग्लिश, दुसरी कंपल्सरी लँग्वेज आहे मराठी. हे 2 पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. हे 2 पेपर परत हे क्वालिफाईंग इन नेचर आहे. म्हणजे जसं सीसॅट होता त्या पद्धतीने हा क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय, 33% मार्क्स तुम्हाला ऑब्टेन करायचं आहे. परत लॉजिक सेम असणार आहे. एकदा जर का तुम्ही हे दोन्ही पेपर दिले, त्यामध्ये तुम्हाला 33% मार्क्स मिळाले तरच तुमचे पुढचे पेपर चेक केल्या जातील. आधी हे तुम्हाला आहे. हा झाला पेपर 1, पेपर 2, त्याला लँग्वेज पेपर म्हणतात, कंपल्सरी असते हे सर्वांना. आता त्यानंतर काय सुरू होणार मग तुमचं, तर त्यानंतर तुमचे सुरू होणार जीएस. मग जीएस म्हणजेच काय, तर आता हा झाला पेपर 3. म्हणजे पेपर जर म्हटलं तर पेपर 3. पेपर 3 कुठला येणार, जनरल स्टडी 1, GS1 सामान्य अध्ययन 1, त्यानंतर आहे GS2, त्यानंतर आहे GS3, त्यानंतर आहे GS4. येते लक्षात. त्यानंतर तुम्हाला 2 महत्त्वाचे GS आहेत बघा, GS5 अँड GS6. आता हे जे 2 आहे हे तुमचे आहे ऑप्शनल सब्जेक्ट.
यालाच काय म्हणतो आपण, वैकल्पिक विषय. म्हणजेच काय, तर आता बघा याचं सिंपल लॉजिक असतात. हे जे GS 1, 2, 3, 4 आहेत हे सर्वांना कॉमन असतात, हे सर्वांना कंपल्सरी असतात. म्हणजे जेही लोक मेन्सला अपिअर होतात त्यांना सर्वांना हे सब्जेक्ट कॉमन असणार आहेत. ऑप्शनलमध्ये काय आहे, तर ऑप्शनलमध्ये तुम्हाला सिलेक्शन चॉईस दिलेले आहे. म्हणजेच काय की तुम्हाला कुठला सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमच्या इच्छेनुसार मग काय असणार आहे, ऑप्शनल असणार आहे. पण तसं सिलेक्शन तुम्हाला इथे नाही आहे, हे कंपल्सरी असणार आहे. येते लक्षात. आता जो GSचा पेपर असतो तो किती मार्क्सचा असतो, तर प्रत्येक GSचा जो पेपर आहे तो असतो 250 मार्क्सचा. म्हणजेच किती झालं, 250 मार्क्स सर्व. इव्हन ऑप्शनलचा GS 5 250 मार्क्स, GS 6 हा पण किती असणार आहे, 250 मार्क्सचे. म्हणजे प्रत्येक GS हा 250 मार्क्सचा असतो. आता हा वर्णनात्मक आहे. म्हणजेच काय, तर बघा याचा पेपर फॉर्मॅट सिंपल असणार. तुम्हाला क्वेश्चन दिला जाणार की असा असा क्वेश्चन आहे, त्यानंतर तुम्हाला कंप्लीट ब्लँक पेज असणार आणि त्या ब्लँक पेजवर तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. म्हणजे आता इथे ऑप्शन नसणार आहे की तुम्ही सिलेक्ट करणार, तुम्हाला उत्तरे काय करायची आहे, लिहायचं आहे या सर्व पेपरसाठी. येते लक्षात. आता मी यांचा एक कॉमन तुम्हाला सिलेबस दाखवते पटकन. बघा हे टेलिग्रामवर आलेलंच आहे आपल्या. तर तुम्हाला हा सिलेबस जो आहे तर त्याची प्रिंट काढायची आहे. ठीक आहे. बघा हा CSATचा झाला, त्यानंतर मेन्स आपलं सुरू होणार. आता बघा मुख्य परीक्षेमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं टोटल जे तुमचे GSचे पेपर आहेत, GS 1, 2, 3, 4, त्यानंतर लँग्वेजचे पेपर. आता बघा त्यापैकी लँग्वेजचे जे पेपर आहे हे बघा, पेपर 1, पेपर 2 मराठी आणि इंग्रजी हे 300 मार्क्सचे असतात. 300 मार्क्सचे असल्यानंतर यांच्यामध्ये मी तुम्हाला 33 सांगितलं, एक करेक्शन करा. CSATमध्ये 33% आहे. इथे तुम्हाला किती क्वालिफाय करायचे आहे, 25%. एक करेक्शन आहे. आधी मी तुम्हाला 33% सांगितलं, 25% आहे. तर तुम्हाला 300 मार्क्सचे 25% मार्क्स तिथं स्कोर करायचं आहे. परत हा कसा असणार आहे, वर्णनात्मकच असणार आहे, क्वालिफाईंग. एकदा तुम्ही हे दोन्ही पेपर क्वालिफाय केले की नंतर तुमचे हे पेपर चेक होणार. आता हे पेपर चेक होणार म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कुठले कुठले पेपर आहे बघा. सुरुवातीचा जो पेपर आहे तो असणार आहे निबंधाचा पेपर. म्हणजे तुम्हाला एसे आहे, एसेचा पेपर किती मार्क्सचा असणार आहे, एसेचा असणार आहे 250 मार्क्सचा, 3 तास. त्यानंतर तुमचे GS सुरू होणार. सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, 3 and 4 हे पूर्ण पेपर कितीचे आहे, 250 मार्क्सचेच आहेत. त्यानंतर पदवीच याला क्वालिफिकेशन असणार आहे आणि वेळ जो असणार आहे तो 3 तास. अनिवार्यता म्हणजेच काय, कंपल्सरी असणार आहे हे, आणि हे वर्णनात्मकच असणार आहे. येते लक्षात. त्यानंतर बघा लास्ट जे आहे ते 2 कशाचे असणार आहे, वैकल्पिक विषयाचे, जे 250 मार्क्सचे. तर असा तुमचा ओव्हरऑल जे असते ते वेटेज असते. त्यामुळे इथं दिलेलं आहे बघा एकूण गुण किती दिलेला आहे, तर एकूण गुण दिलेले आहे 1750 मार्क्सची लेखी परीक्षा तुमची असणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू जे असते तर इंटरव्ह्यू असणार आहे तुमचे 275 गुणांचा. म्हणजे टोटल स्कोर किती झाला, टोटल स्कोर झाला 2025 सिंपल. तर या 2025 पैकी तुम्हाला जेवढे गुण मिळतील मग त्यातून तुमचं फायनल लिस्ट लागणार आणि त्या पद्धतीने तुम्हाला पोस्ट मिळणार. तर अशा पद्धतीचं हे एक पॅटर्न आहे. येते का लक्षात. असे तुमचे GSचे जे आहे पेपर, तर हे पेपर दिलेले आहेत. मग आता बघा यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे किंवा कुठला अभ्यास करायचा असतो किंवा महत्त्वाचे काय काय असतात, तर बघा मराठी इंग्रजी हे क्वालिफाईंग पेपर असतात. तुम्हाला फक्त 25% मार्क्स सिक्युअर करायचा आहे. त्यामुळे याचा अभ्यासाचं टेन्शन घेण्याची गरज नाही. हा बरेचसे लोक जे प्रिपेअर करतात तर हे प्रिलिम झाल्यानंतर हे 2 प्रिपेअर करत असतात आणि याचे पेपर पण इझी आहे, सिलेबस पण इझी आहे. महत्त्वाचं आपल्यासाठी काय असते ते म्हणजे हे पेपर. आता बघा या पेपरमध्ये जर का तुम्ही एक सिंपल ॲनालिसिस केलं तर तुम्हाला काय दिसणार, एसेचा जो पेपर आहे तो 250 मार्क्सचा आहे. येते लक्षात. पण एसे लिहिण्यासाठी तुम्हाला फार नॉलेज पाहिजे असते, कारण एसे हा डिटेलमध्ये असतो. मग नॉलेज पाहिजे असल्यामुळे याचं प्रिपरेशन जे असतात हे सर्वात लास्ट आपण करतो. एसेचं प्रिपरेशन हे नेहमी शेवटी करायचं, कारण जेव्हा आपण बाकीचा अभ्यास करतो, बाकीचे सब्जेक्ट प्रिपेअर करतो, तेव्हा आपल्याला नॉलेज येते आणि त्या नॉलेजच्या बेसिसवर मग आपण एसे लिहायचा असतो. येतं. त्यानंतर तुमचे हे 4 GS असणार. मग महत्त्वाचं बघा कुठला आहे, ऑप्शनल. आता तुम्हाला ऑप्शनलचे 2 पेपर आहेत.
तर मी काय म्हणते, ऑप्शनलचे पेपर 2 आहेत, पण ऑप्शनल तुम्हाला एकच सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे हे जे दोन्ही पेपर आहे हे दोन्ही पेपर एकाच सब्जेक्टचे असणार आहेत. तुम्हाला 2 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे नाही आहे, एकच सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचे पेपर मात्र किती होतील, 2 होतील. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा की जर का तुम्ही इतिहास हा विषय ॲज अ ऑप्शनल सिलेक्ट केला तर त्याचे किती पेपर होणार, 2 पेपर होणार, पहिला आणि दुसरा. 250 250 म्हणजे टोटल किती झाले, 500. तर तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल किती मार्क्ससाठी प्रिपेअर करायचं आहे, 500 मार्क्ससाठी प्रिपेअर करायचं आहे. मग मला सांगा सर्वात जास्त वेटेज कोणाचं झालं शेवटी, तर ते झालं ऑप्शनल सब्जेक्ट्स. त्यामुळे या सर्व प्रिपरेशनमध्ये महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट. येते का लक्षात? म्हणून आपल्याला हे महत्त्वाचं आहे की आता कुठला सब्जेक्ट आपला ऑप्शनल असला पाहिजे जेणेकरून आपण मॅक्झिमम तिथे काय करू शकतो, स्कोर करू शकतो. येते? आता बघा, तर एक हा झाला. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सब्जेक्ट सांगते कुठले कुठले आहे. जो GS1 असणार आहे, मराठी इंग्लिश आपण बोलणार नाही सध्या, एसेला आपण सध्या डिस्कस करणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एसेचा पेपर असतो. त्यानंतर तुमचं येणार आहे GS1. आता GS1 मध्ये तुमचे कुठले कुठले सब्जेक्ट आहे, तर मेजरली तुमचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये कुठलं येणार, तर हिस्ट्रीमध्ये मॉडर्न हिस्ट्री आहे. तुम्हाला सिलेबस दिलेलाच आहे डिटेलमध्ये. तर मॉडर्न हिस्ट्री इथं असणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला आहे. त्यानंतर तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री आहे, म्हणजेच जगाचा इतिहास आहे. त्यानंतर इथेच तुम्हाला आर्ट अँड कल्चर हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला इंडियन सोसायटी हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर इथेच तुम्हाला जिओग्राफी हा सब्जेक्ट येणार. मग यामध्ये सर्व प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, तर म्हणजे हा सर्व भूगोल. तर हे तुमचे झाले GS1 चे सब्जेक्ट. त्यानंतर सेम तुमचं कोणतं येणार आहे, तर GS2 येणार आहे. GS2 मध्ये मेन सब्जेक्ट कुठला आहे, तर तो आहे पॉलिटी. येत्या लक्षात? त्यानंतर याच्यामध्येच असणार आहे IR. त्यानंतर यामध्येच असणार आहे गव्हर्नन्स. त्यानंतर यामध्येच असणार आहे सोशल जस्टिस, म्हणजेच सामाजिक न्याय. IR म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध. त्यानंतर गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस हे GS2 चे झालेत. त्यानंतर GS3 मध्ये तुम्हाला कुठला असणार आहे, तर तो असणार आहे इकॉनॉमी. त्यानंतर असणार आहे इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. त्यानंतर सायन्स अँड टेक, म्हणजे प्रिलिमला तुम्हाला जनरल सायन्स आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, आणि इथे जे आहे तर ते तुम्हाला टेक्नॉलॉजी आहे, सायन्स अँड टेक आहे. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी हा एक सब्जेक्ट आहे GS3 मध्ये. हा झाला तुमचा GS3. त्यानंतर GS4 मध्ये काय असणार आहे, तर GS4 मध्ये तुम्हाला इथिक्सचा पेपर असणार आहे, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. तर असे हे तुमचे डिस्ट्रीब्युशन असणार आहेत. आता बघा, जेव्हा तुम्ही GS साठी प्रिपेअर करणार तर तुम्हाला हे सर्व सब्जेक्ट प्रिपेअर करायचं आहे. देन तुम्ही GS2 साठी करणार तर तुम्हाला हे सर्व सब्जेक्ट प्रिपेअर करायचं आहे. हे सर्व सब्जेक्ट मिळून तुम्हाला 250 मार्क्ससाठी पेपर असणार आहे. त्यामध्ये टोटल क्वेश्चन असतील 20 क्वेश्चन आणि वेळ किती असणार, तर वेळ असणार आहे 3 तास. येत आहे लक्षात? तर अशा पद्धतीने याचं फॉर्म्युलेशन असणार. त्यानंतर मग येणार आहे आपलं ऑप्शनल. तर आज आपण ऑप्शनल बद्दलच डेडिकेटेड बोलू, पण त्यापैकी बघा एक जनरल काही डाऊट्स आहेत तर ते मी क्लिअर करते. आणि सर्वात महत्त्वाचा जो डाऊट आहे तो आहे रिगार्डिंग लँग्वेज, भाषेच्या संदर्भात. आता बघा, आपल्याला जे सिलेबस दिलेला आहे किंवा जे नोटिफिकेशन दिलेलं आहे त्यामध्ये क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असं तुम्हाला दिसणार. येत्या लक्षात? म्हणजेच पेपर काय असणार, क्वेश्चन पेपर हा बायलिंग्वल असणार. जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला मराठीमध्ये पण दिलेला असणार, इंग्रजीमध्ये पण दिलेला असणार. मग आता तुम्ही कुठला माध्यम सिलेक्ट करताय हे तुमच्यावर असते. म्हणजेच काय की तुम्ही जो अभ्यास करतायत तर तो अभ्यास एकतर तुम्ही मराठी मीडियममधून करणार, अदरवाईज तुम्ही इंग्रजी मीडियममधून करणार. येत्या लक्षात? तर 2 पैकी एक माध्यम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲट अ टाइम तुम्ही दोन्हीही माध्यम सिलेक्ट करू शकत नाही. तुम्हाला एकच माध्यम सिलेक्ट करायचं आहे. जर का तुम्ही मराठी हे माध्यम सिलेक्ट केलं तर प्रिलिमला बघा, प्रिलिमला तर काही प्रॉब्लेम नसतो कारण MCQ टाईप आहे. तर त्यामुळे तुम्ही जर एक टिक केलं ॲन्सर तर तुम्ही इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचला की मराठीमध्ये क्वेश्चन वाचला हे मॅटर करत नाही. तर त्यामुळे तिथं लँग्वेज पण मॅटर करत नाही. मग लँग्वेज कुठं मॅटर करते, मेन्समध्ये. मग जर का तुम्ही मराठी हा सब्जेक्ट मेन्ससाठी सिलेक्ट केला तर याचा अर्थ काय, याचा सरळ अर्थ असा आहे की GS1 पासनं ते GS6 पर्यंत तुमचं जे लँग्वेज असणार आहे ती मराठीच असणार आहे, इन्क्लुडिंग युअर ऑप्शनल सब्जेक्ट.
म्हणजेच तुमचा वैकल्पिक विषय देखील मग कशातून प्रिपेअर करायचा आहे, तुम्हाला मराठीमधनंच प्रिपेअर करायचं आहे. असं अजिबात होऊ शकत नाही. बघा मी परत एकदा तुम्हाला सांगते, इथे आपण फॉर्मॅट काढलेलाच आहे. हा जो फॉर्मॅट आहे हा, इथे बघा तुम्हाला इंग्रजीसाठी लँग्वेज सिलेक्ट करायची गरज नाही, कारण इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्येच असणार आहे, मराठीचा पेपर मराठीमध्येच असणार आहे. इथून मात्र म्हणजे इथे एक एसेचा पेपर आहे ना, इथून मात्र तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. जर का तुम्ही तुमची लँग्वेज मराठी सिलेक्ट केली, म्हणजे तुमचं माध्यम कुठलं आहे मराठी, तर तुम्हाला निबंध मराठीमध्येच लिहावा लागेल. GS1 मराठी, 2 मराठी, 3 मराठी, 4 मराठी, इथपर्यंत तुम्ही मराठीमध्येच प्रिपेअर करणार. त्यानंतर तुम्ही कुठलाही ऑप्शनल घ्या, तो पण तुम्हाला मराठीमधूनच प्रिपेअर करावा लागेल. मग तुम्ही असं करू शकत नाही की मी ऑप्शनल सब्जेक्ट इंग्लिशमधनं प्रिपेअर करतो आणि बाकी GS मराठीमधनं प्रिपेअर करतो. म्हणजे सपोज जर का तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री आहे तर बाकी GS तुम्ही मराठीमधनं लिहाल आणि मग हिस्ट्रीचा जो पेपर आहे तो तुम्ही इंग्लिशमधनं लिहाल, असं होऊ शकत नाही. तर ते सेम लँग्वेज मीडियम असते, तुम्हाला यामध्ये वेगवेगळं करता येत नाही. हां, फक्त त्याला एक एक्सेप्शन कुठलं आहे तर ते आहे मराठी लिटरेचर, त्याला आपण म्हणणार मराठी साहित्य. आता सिंपल लॉजिक आहे बघा, इव्हन माझं स्वतःचं जे माध्यम आहे प्रिपरेशनचं ते आहे इंग्लिश म्हणजे काय तर मी इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच लिहिणार, मराठीचा पेपर मराठीमध्ये लिहिणार. मात्र मी एसेपासनं तर हे सर्व GS जे आहे ते इंग्लिशमधनं प्रिपेअर करते. मग इंग्लिशमधनं प्रिपेअर करते म्हणजे काय तर जो क्वेश्चन आहे तो ऑलरेडी इंग्लिशमध्ये दिलेलाच असणार, तर जे मी ॲन्सर लिहिणार तर ॲन्सर मी ते इंग्लिशमध्ये लिहिणार. मग म्हणजेच काय तर GS 1 to 4 इंग्लिशमध्येच. त्यानंतर माझा ऑप्शनल जर का सोशोलॉजी आहे, समाजशास्त्र आहे, तर समाजशास्त्र पण मी कशामध्ये लिहिणार, इंग्रजीमध्येच लिहिणार. येत्या लक्षात सेम. मग आता हे जर मी इंग्रजीमध्ये लिहिलं, पण सपोज इन केस हायपोथेटिकली स्पीकिंग जर का मी माझा ऑप्शनल मराठी साहित्य निवडला असता, माझा ऑप्शनल कुठला निवडला असता मी मराठी साहित्य, मग आता मला सांगा मराठी साहित्य मी इंग्लिशमध्ये लिहिणार आहे का, नाही. जर ते लिटरेचर आहे तर ते त्याच लँग्वेजमध्ये लिहिलं गेलं पाहिजे, तर त्यावेळेस मग मी काय करणार, मराठी साहित्याचा पेपर मी मराठीमध्ये लिहिणार. म्हणजे बाकी GS मी इंग्लिशमधनं प्रिपेअर करणार, पण ऑप्शनल जर का मराठी साहित्य असेल तर मी तो मराठीमधनं लिहिणार. आणि सेम जर का माझं माध्यम मराठी असतं तर मग मी काय केलं असतं आणि माझा ऑप्शनल जर का इंग्लिश लिटरेचर असता, म्हणजे आता इंग्लिश लिटरेचर माझा ऑप्शनल आहे, तर मग मी काय केलं असतं पूर्ण जे GS आहे ते मराठीमधनं लिहिले असते, पण ऑप्शनल इंग्लिश लिटरेचर असल्यामुळे तो इंग्लिशमध्ये लिहिला असता. तर ह्या दोनच एक्सेप्शन आहे. अदरवाईज तुम्हाला ऑप्शनलची आणि GSची एकच लँग्वेज सिलेक्ट करायची असते, तिथे वेगवेगळ्या लँग्वेज तुम्ही यूज करू शकत नाही. येत्या लक्षात. इवन फॉर द टेक्निकल स्टुडंट, टेक्निकल सब्जेक्ट जे त्यांनी घेतलेले आहे, जे तुमच्या ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट होते, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आता बघा बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंगमधनं ग्रॅज्युएशन करतात, मग इंजिनिअरिंगचे पण काही सब्जेक्ट ॲज अन ऑप्शनल तिथे अवेलेबल आहे, पण तिथे देखील सेमच माध्यम असते. त्यामुळे तुम्ही माध्यम चेंज करू शकत नाही, तुमचा सब्जेक्ट कुठला आहे त्यावर तो डिपेंड असणार आहे. येतं लक्षात. तर हा झाला तुमचा लँग्वेजचा एक कन्फ्युजन. तर लँग्वेज ही तुम्हाला सेमच असणार आहे. आता बघा सर्वात हायेस्ट स्कोरिंग कुठला आहे तुमचा, तर हायेस्ट स्कोरिंग आहे GS. आता GS करत असताना वैकल्पिक विषय निवडायचा आहे, तर हा वैकल्पिक विषय कसा निवडायचा किंवा यामध्ये कुठला क्रायटेरिया यूज करायचा त्याबद्दल बोलू आपण थोडक्यात. आता सिंपल आहे, जर का तुम्ही वेळ बघितला, आता अनेक लोक असे असणार की जे आता प्रिपरेशन करणार, ज्यांची प्रिपरेशन आता स्टार्ट होणार आहेत किंवा अभ्यासाला सुरुवात ते आता करणार आहेत, तर एकदम नवीन जी कॅटेगरी आहे ती असणार आहे एक. आणि एक कॅटेगरी अशी आहे की ज्यांनी ऑलरेडी अभ्यास सुरू केलेला आहे, म्हणजे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी 2023 पासूनच अभ्यास सुरू केला, तर त्यांनी ऑप्शनल ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे, त्यांची प्रिपरेशन ऑलरेडी झालेली आहे, त्यांचे क्लासेस ऑलरेडी झालेले आहेत, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस देखील त्यांनी ऑलरेडी केलेली आहेत. तर ही जुनी कॅटेगरी म्हणजे झाली वेगळी कॅटेगरी. तर आपण पर्टिक्युलरली कोणाबद्दल बोलू आज, जे नवीन स्टुडंट आहेत, जे नवीन स्टुडंट आहे ज्यांना आता प्रिपरेशन सुरू करायची आहे आणि आता प्रिपरेशन सुरू करून 2025चा अटेम्प्टही त्यांना द्यायचा आहे, अशा स्टुडंटबद्दल मी बोलेलाच. ठीक आहे. मग आता मला सांगा, एक जनरल जर आपण म्हटलं तर आपली प्रिलिमची एक्झाम ही कधी आहे, तर प्रिलिमची एक्झाम आहे 28 सप्टेंबर. येतं लक्षात. आणि त्यानंतर मेन्सची एक्झाम कधी असणार आहे, तर बघा सध्या मेन्सबद्दल कुठलीही डेट दिलेली नाही आहे, याची डेट डिक्लेअर झालेली नाही आहे, पण एक ज्या अंदाजित सांगितल्या जात आहे तर ते सांगितल्या जात आहे फेब्रुवारी और मार्च. येत आहे, पण हे कुठलं येणार 2026.
म्हणजे सप्टेंबर 2025ला तुमची प्रिलिम होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी और मार्च हे अंदाजित आहे, आलेलं नाही आहे. 2026ला तुमची काय असणार आहे, मेन्स असणार आहे. आता आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. मग मला सांगा आपल्याजवळ किती वेळ आहे. तर आता जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याकडे आहे मार्च सध्या सुरू आहे, पण अर्धा झालेलाही आहे. तुम्ही मार्चचे फक्त 10 दिवस कन्सिडर करणार येत आहे. त्यानंतर मार्च नंतर कुठले येणार मग एप्रिल, मे, जून, त्यानंतर येणार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. पण आता बघा मी सप्टेंबर कन्सिडर करणार नाही, कारण सप्टेंबरचे 28 दिवस म्हणजेच तुम्ही 25 दिवस अभ्यास करणार, तर तो रिव्हिजनचा असतो, टेस्ट सिरीजचा असतो. तर सप्टेंबर आपण कन्सिडर करत नाही. मग आपल्याकडे किती महिने आहेत, आपल्याकडे महिने आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता तुमच्याकडे आहेत टोटल 6 महिने. 6 महिन्यांमध्ये तुम्हाला काय काय प्रिपेअर करायचं आहे, तर इझिली तुम्ही 6 महिन्यांमध्ये प्रिलिम आणि मेन्स दोन्हीही प्रिपेअर करू शकता. येते का लक्षात. प्रिलिम्सचाही अभ्यास तुम्ही करू शकता आणि मेन्सचाही अभ्यास तुम्ही करू शकता. मग यामध्ये काय करायचं आहे, तर जनरली मी म्हणणार की हे जो मे महिना आहे, तर या मे महिन्यापर्यंत तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे. येते लक्षात. आता बघा प्रिलिमचा अभ्यास किंवा मेन्सचा अभ्यास म्हणजे काय असते, तर काही सब्जेक्ट हे आपल्याला कॉमन आहे. तर त्यासाठी तुम्हाला सिलेबस आधी एकदा बघून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करा, आधीच तुम्ही सिलेबस बघा, सब्जेक्ट बघा. मी ते डिटेलमध्ये घेतले नाही कारण ते फार लांबणार आणि जे मेन गायडन्स तुम्हाला द्यायचं आहे ते कुठेतरी राहून जाणार. मग त्यामुळे मी तुमच्याला डिटेलमध्ये सिलेबस सांगितलेला नाही आहे. तर आपल्या अकॅडमीच्याच यूट्यूब चॅनलवर प्रत्येक GSचं डिकोडिंग दिलेलं आहे, प्रत्येक सब्जेक्टचं डिकोडिंग दिलेलं आहे, प्रत्येक सब्जेक्टचा छोट्या छोट्या सब्जेक्टचा आपण सिलेबस डिकोड करून दिलेला आहे. तर तुम्ही तेही व्हिडिओ रेफर करू शकता. तर त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ते कन्सिडर केलेलं नाही आहे. हे तुम्ही बघायचं आहे. काही सब्जेक्ट असे आहे जे तुम्हाला प्रिलिम्सला पण आहे आणि काही सब्जेक्ट असे आहे जे तुम्हाला फक्त मेन्सला आहे, ते प्रिलिमला नाही आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जे सब्जेक्ट फक्त मेन्सला आहेत, फक्त मेन्ससाठी जे सब्जेक्ट आहे ते तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे अप टू मे. आणि त्यानंतर मग तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर जे सब्जेक्ट तुम्हाला प्रिलिमला आहे त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे असे सब्जेक्ट आहे जे प्रिलिमला पण आहे आणि मेन्सला पण आहे, तर इनडायरेक्टली मग मेन्स पण तुमचं होऊन जाते. असा वेनी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्या लक्षात एक जनरल मी ओव्हर मॅप तुम्हाला सांगते. मग आता आपण काय म्हणतोय की हे जे 3 महिने तुमच्याकडे आहेत, 3ही नाही आहे, आपण जर का 30 कन्सिडर केलं तर हे झाले 60 आणि 70. तर जवळपास तुमच्याकडे 70 दिवस आहे मेन्सचा अभ्यास करायला. आता या 70 दिवसांमध्ये तुम्ही अभ्यास कशाचा करणार, तर बघा असे काही सब्जेक्ट आहे जे फक्त तुम्हाला मेन्सला आहेत. मग त्यापैकी कुठलं, तर आता बघा मी 1 बाय 1 सांगते. GS1 आहे. GS1 मधलं तुम्हाला मेन्सला कुठलं आहे, आर्ट अँड कल्चर आहे. त्यानंतर इंडियन सोसायटी हा फक्त तुम्हाला मेन्सला आहे. त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री हा देखील फक्त तुम्हाला कशाला आहे, मेन्सला आहे. तर असे जे सब्जेक्ट आहे जे फक्त मेन्सला आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे. मग असेच सब्जेक्ट GS2 मध्ये पण आहेत, असेच सब्जेक्ट GS3 मध्ये पण आहे. पण बघा यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे येतो GS4. GS4 जो आहे हा फक्त तुम्हाला मेन्सला आहे. इथिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला प्रिलिमला नाही आहे, म्हणजे हा कशाला आहे, फक्त मेन्सला आहे. मग हा किती मार्क्सचा असणार, तर हा असणार आहे 250 मार्क्सचा. त्यानंतर तुमचे जे अदर येते GS5 and 6 हा आहे ऑप्शनल. ऑप्शनल तुम्हाला फक्त मेन्सला आहे, प्रिलिमला आहे का नाही. पण हा याचं वेटेज किती आहे, याचं वेटेज आहे डायरेक्टली 500 मार्क्स दोन्ही, पेपर 1 पेपर 2 कन्सिडर करून. मग मला सांगा अशा वेळेस तुम्ही कशाचा अभ्यास सुरू करायला पाहिजे, तर तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास सुरू करायला पाहिजे. येत्या का लक्षात. कारण प्रिलिम झाल्यानंतर मेन्ससाठी तुम्हाला फारसा वेळ नाही आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे सर्व रिवाइज करणं आहे. त्यानंतर ॲन्सर रायटिंग आहे, लिखाण तुम्हाला करायचं आहे, करंट अफेअर्सचं रिव्हिजन करायची असते. तर हा जो आपल्याला प्रिलिम झाल्यानंतरचा जो आपल्याला 3 महिन्यांचा वेळ मिळतो तर तो फार कमी मिळतो. मग अशा वेळेस तुम्ही ऑप्शनलची प्रिपरेशन करू शकत नाही. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आता लगेच तुमचा ऑप्शनल सिलेक्ट करून तुम्हाला ऑप्शनलचा अभ्यास स्टार्ट करायचा आहे, की जेणेकरून या 70 दिवसांमध्ये पूर्ण नाही तर निदान ऑप्शनलचा पेपर 1 तरी तुमचा कंप्लीट झालेला पाहिजे. तर आता हे काय असते असं मी तुम्हाला सांगते. बघा ऑप्शनलचा पेपर 1 म्हणजेच काय, आपल्याकडे आहे 70 दिवस. 70 दिवसात तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे. प्रत्येक ऑप्शनलचे 2 असतात, तुम्हाला एकच सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे.
कुठलाही एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, त्याचेच तुम्हाला 2 पेपर असतील, पेपर 1 अँड पेपर 2. आता हा जो पेपर 1 आहे, कुठलाही ऑप्शनल तुम्ही सिलेक्ट करा, कुठलाही. पेपर 1 जो असतो तो असतो फंडामेंटल, म्हणजे कुठल्याही सब्जेक्टचे जे फंडामेंटल कन्सेप्ट असतात ते एक्सप्लेन केलेले असतात. आणि पेपर 2 जो असतो तो असतो रिगार्डिंग टू इंडिया. म्हणजेच बघा, हिस्ट्री जर तुम्ही घेतले तर फंडामेंटल इथे असणार, इंडियाची हिस्ट्री इथे असणार. जॉग्राफी घेतला तर फंडामेंटल इथे असणार, इंडियन जॉग्राफी इथे असणार. सोशोलॉजी जर घेतला तर फंडामेंटल, सोशोलॉजीचे फंडामेंटल कन्सेप्ट पेपर 1 मध्ये असणार, इंडियन सोसायटी पेपर 2 मध्ये असणार. असे ते पेपर असतात. आता जनरली कुठलाही जो पेपर 2 असतो तर या पेपर 2 जो आहे हा करंट अफेअर ओरिएंटेड असतो. फार जास्त चालू घडामोडी आधारित प्रश्न यावर विचारले जातात आणि प्लस हा इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये असतो. आता मला सांगा, इंडियन हिस्ट्री हे तर तुम्ही ऑलरेडी प्रिलिमसाठी पण अभ्यास करतच आहेत, इंडियन जॉग्राफी तुम्ही प्रिलिमसाठी पण वाचताय, इंडियन सोसायटी जे आहे तर इंडियन सोसायटी तुम्हाला ऑलरेडी सब्जेक्ट आहे. तर हा जो इंडियाचा रिगार्डिंग पार्ट असतो हा जनरली सर्व स्टुडंटचा झालेला असतो. तर त्यामुळे यासाठी सध्या जास्त मेहनत करायची गरज नाही. मग तुम्हाला मेहनत कुठली करायची आहे? तुम्हाला मेहनत करायची असते पेपर 1ची. येत्या लक्षात. तर त्यामुळे हे जे 70 दिवस आपल्याकडे आहे त्या 70 दिवसांमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट तुमचा पेपर 1 तरी कंप्लीट झालेला पाहिजे. पण आता मुद्दा हाच येतो मग की आम्ही ऑप्शनल सिलेक्ट कुठला करायचा. मी जर तुम्हाला डायरेक्ट अभ्यासाबद्दल सांगते, ऑप्शनल कुठला सिलेक्ट करायचा, तर आता मला सांगा तुमच्याकडे मिनिमम डेज आहे. तुमच्याकडे खूप जास्त वेळ आहे का? बिलकुल नाही आहे. तुमच्याकडे कमी वेळ आहे. मग कमी वेळेमध्ये तुम्हाला उत्तर कसे लिहायचं हे पण शिकायचं आहे, करंट अफेअरचा अभ्यास कसा करायचा हे पण शिकायचं आहे, प्लस तुम्हाला इथिक्सचा अभ्यास पण करायचा आहे किंवा छोटे मोठे मेन्स पण करायचे आहे आणि ऑप्शनल पण करायचं आहे. मग अशा वेळेस ऑप्शनल सिलेक्ट करत असताना तुम्ही कुठले क्रायटेरिया यूज करणार? तर सिंपल आहे. आता मी तुम्हाला सांगते क्रायटेरिया. म्हणजे तुमचे जे क्रायटेरिया असणार आहे ऑप्शनल सिलेक्शनचे ते कुठले कुठले असणार आहे? तर सर्वात आधी तुमचा क्रायटेरिया असणार आहे मिनिमम सब्जेक्ट सिलेबस. तुमचा पहिला क्रायटेरिया असणार आहे असा ऑप्शनल सब्जेक्ट ज्याचा सिलेबस छोटा आहे. का छोटा आहे आलं का लक्षात तुमच्या? कारण तुमच्याकडे प्रिपरेशनसाठी ड्युरेशन किती आहे? 70 दिवस. येतं लक्षात. त्यामुळे आता ऑप्शनल सिलेक्शन करत असताना मोठे मोठे सिलेबस असलेले ऑप्शनल तुम्ही घेऊ शकत नाही. का बरं? किंवा ज्यांनी आधीपासून स्टार्ट केलेलं आहेत तर त्यांच्याकडे भरपूर वेळ होता, तुमच्याकडे वेळ कमी आहे. पण तरीही बघा आता हे तुमच्यावर असते. जर का तुम्ही खूप एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी जर तुम्हाला प्रिपेअर करायचा असला तर तुम्ही सर्वच करू शकता. तर आता हे छोटे सिलेबस मोठे सिलेबसचे ऑप्शनल काय असतात तर यावर मी तुम्हाला एक क्विक रिव्हिजन देते. आता बघा, ऑप्शनल सब्जेक्ट कसा सिलेक्ट करायचा तर तुम्हाला MPSCने एक लिस्ट दिलेली आहे. ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आहे. त्या लिस्टपैकी तुम्हाला एक जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. दिला आहे का इथं पेपर 8. हां, ही बघा दिसते ही लिस्ट. आता यामध्ये काही सब्जेक्ट असे आहेत जे आर्टचे आहे, काही सब्जेक्ट असे आहेत जे सायन्सचे आहेत, काही सब्जेक्ट असे आहेत ते टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहे. तसे टोटल 26 सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. दिसते. आता हे टोटल 26 सब्जेक्टपैकी तुम्हाला एक सब्जेक्ट ॲज अन ऑप्शनल सिलेक्ट करायचा आहे. मग त्यापैकी काही सब्जेक्ट असे आहे की ज्यांचा सिलेबस फार मोठा आहे, म्हणजे ज्यांची प्रिपरेशन करायलाच तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 महिने एवढा कालावधी लागणार आहे. कारण ऑप्शनल हा डिटेलमध्ये असतो, कारण तो 500 मार्क्ससाठी. तर त्यामुळे बाकी GSच्या कंपॅरिझनमध्ये ऑप्शनलचा जो अभ्यास असतो तो जास्त असतो. सपोज आता बघा, मला म्हणायचं काय आहे, GS 1 मध्ये पण तुम्ही हिस्ट्री करणार, पण जेव्हा तुम्ही ऑप्शनल ॲज अ हिस्ट्री घेणार तर तिथे हिस्ट्रीचा सिलेबस तुम्हाला फार डिटेल दिले आहे या हिस्ट्रीपेक्षा. किंवा तुम्ही जर का जॉग्राफी ॲज अन ऑप्शनल घेतला तर या GS 1 मध्ये जो जॉग्राफी दिलाय त्यापेक्षा ऑप्शनलमध्ये जॉग्राफी तुम्हाला फार डिटेलमध्ये आहे, फार डेप्थमध्ये आहे. म्हणजेच का ऑप्शनल हा जास्त असतो, डिटेल असतो, त्यामुळे ते प्रिपेअर करायला वेळ पण लागतात. मग वेळ कसा लागणार आहे तर बघा, काही सब्जेक्ट आपल्याकडे असे आहेत ज्यांच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला 5 ते 6 महिने इतका कालावधी लागणार मिनिमम म्हणते मी. आणि काही ऑप्शनल आपल्याकडे असे आहेत ज्यांच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला 3 ते 4 महिने लागते. येत्या लक्षात. असं तुम्ही बायफर्केशन करू शकता. मग 5 ते 6 महिने कालावधी लागणारे कुठले कुठले ऑप्शनल आहे तर बघा, अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे, इतिहास आहे,
त्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असणार, मराठी साहित्य आहे, गणित आहे. हे असे सब्जेक्ट आहे ज्यांच्या प्रिपरेशनसाठी 5 ते 6 महिने लागतात. म्हणजे जे कोर सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो, पबॅड पण येणार त्यामध्ये, हे मोठे सब्जेक्ट आहे, यांना प्रिपेअर करायला 5 ते 6 महिने लागते. पण काही सब्जेक्ट असे आहेत जे अगदी 3 ते 4 महिन्यात होऊन जातात. त्यापैकी कुठला आहे बघा, मानव वंशशास्त्र किंवा मानवशास्त्र हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर इथेच लिहिते मी बघा, अँथ्रोपोलॉजी हा पण एक छोटा ऑप्शन आहे जो 3 महिन्यात प्रिपेअर होते. त्यानंतर फिलॉसॉफी, तत्वज्ञान हा पण असा ऑप्शनल आहे जो कमी वेळेत प्रिपेअर होतो. त्यानंतर सोशोलॉजी हा देखील असा ऑप्शनल आहे जो अगदी 3 महिन्यात प्रिपेअर केला जातो. येत्या लक्षात, दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 बद्दल बोलते मी. दोन्ही पेपर याचे 3 महिन्यात कव्हर होतात. आणि काही सब्जेक्ट असे ज्यांचे दोन्ही पेपर कव्हर करण्यासाठी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो. तर हे झालं तुम्हाला असलेला सिलेबसवरून की तुम्हाला प्रिपरेशन करायला वेळ किती लागते. मग आता जे नवीन स्टुडंट आहे ज्यांना रिसेंटचा अटेम्प्ट द्यायचाच आहे तर त्यांच्याकडे जर आपण वेळ बघितला तर अशा वेळेस तुम्हाला छोटा सिलेबस असलेला ऑप्शनल सिलेक्ट करावा लागेल किंवा तुम्ही करायला पाहिजे असं मी म्हणेन. तर ज्यांना 3 ते 4 महिने लागते तो सब्जेक्ट तुम्ही प्रिपेअर करू शकता. तुम्हाला मी लिस्ट सांगितली आहे. दुसरा क्रायटेरिया तुम्हाला काय यूज करायचा आहे, मग आता वेळ जर का तुमच्याकडे कमी आहे तर तुम्हाला ऑप्शनल पण असा घ्यायचा आहे ज्याचा सिलेबस ओव्हरलॅपिंग असेल. ओव्हरलॅपिंग सिलेबस म्हणजे काय, नवीन अभ्यास करायची गरज पडली पाहिजे नाही. ऑलरेडी तुम्ही प्रिलिममध्ये जे करताय तोच अभ्यास मेन्समध्ये, तोच अभ्यास ऑप्शनलमध्ये, असा ओव्हरलॅपिंग सिलेबस असायला पाहिजे. आता बघा, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, इथे सांगते मी बघा. आता तुम्हाला हिस्ट्री आहे, हिस्ट्री तुम्हाला प्रिलिमला पण आहे, हिस्ट्री तुम्हाला GSला पण आहे. जर तोच तुम्ही ॲज अ ऑप्शनल म्हणून घेतला तर तुम्हाला अर्धा पोर्शन जो आहे सिलेबसचा तो ऑलरेडी तुमचा झालेला असणार. त्यामुळे नवीन अभ्यास तुम्हाला फार कमी करावा लागेल. मग यांनी काय होणार, जर का नवीन अभ्यास कमी असेल तर तुमची तेवढी मेहनत पण कमी होणार, तुमचा तेवढा वेळ पण कमी इन्व्हेस्ट होणार. पण जर का तुम्ही एकदम, काही सब्जेक्ट असे असतात, आता बघा काही टेक्निकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतात तर ते टेक्निकल ऑप्शनल घेतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा ऑप्शनल घेणार. त्या लक्षात, काही स्टुडंट ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेतात, काही स्टुडंट बॉटनी, झूलॉजी असे ऑप्शनल घेतात, किंवा काही स्टुडंट मॅथमॅटिक्स हा ऑप्शनल घेतात. आता हे सब्जेक्ट असे आहे जे तुम्हाला प्रिलिमला नाही आहे, त्यानंतर जे तुम्हाला कुठल्याही GSला पण नाही आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला हे सब्जेक्ट फक्त आणि फक्त ॲज अन ऑप्शनल म्हणून प्रिपेअर करायचे असते. मग मला सांगा, तुम्ही प्रिलिमचा अभ्यास वेगळे करणार, मेन्सचा अभ्यास वेगळा करणार, म्हणजे GSचा अभ्यास वेगळा करणार आणि ऑप्शनलचा अभ्यास वेगळा करणार. प्लस हे असे सब्जेक्ट आहे जे प्रिपेअर करायला तुम्हाला 5 ते 6 महिने लागणार. म्हणजेच तुमचा जो अभ्यास आहे तो वाढतोय, तुमचा वेळ वाढतोय, तुमची इन्व्हेस्टमेंट वाढते, तुमची मेहनत वाढते. येतं का लक्षात. मग मला सांगा, आता तुम्हीच कंपॅरिझन करा. मग तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला असा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला ओव्हरलॅपिंग आहे. तर जनरली आपण काय फॉलो करायचं, आपण फॉलो करायचं ओव्हरलॅपिंग सिलेबस. आता मी तुम्हाला पर्टिक्युलरली मी सोशोलॉजीबद्दलच बोलेन कारण माझा ऑप्शनल सोशोलॉजी आहे, तर त्याचं गायडन्स मी देऊ शकते. आता बघा, सोशोलॉजी हा जो आहे हा 3 महिन्यात प्रिपेअर होणारा सब्जेक्ट आहे, दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2. त्यानंतर सोशोलॉजीचा जो सिलेबस आहे हा हायली ओव्हरलॅपिंग आहे. 26 सब्जेक्ट जे तुम्हाला दिलेले आहे ऑप्शनलचे, त्यापैकी सर्वात जास्त ओव्हरलॅपिंग सिलेबस असणारा सब्जेक्ट जर कुठला आहे तर तो आहे सोशोलॉजी. तुम्हाला प्रिलिममध्ये पण करंटमध्ये सोशल इश्यू येतात, त्यानंतर GS 1मध्ये तुम्हाला इंडियन सोसायटी आहे. रॅदर तुम्हाला पूर्ण GSमध्ये करंट अफेअरच्या अंडर सोसायटी रिलेटेडच क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनली तोच आहे. एसेमध्ये एक टॉपिक हा कंपल्सरी सोशल इश्यूवर असते, तर त्यामध्ये पण तुम्हाला सोशोलॉजीचं नॉलेज इम्पॉर्टंट असते. म्हणजे इथिक्सचा पेपर, एसेचा पेपर, GSचे पेपर, सगळीकडे तुम्हाला काय आहे, सोसायटीचा रेफरन्स आहे. म्हणजेच काय, हायली ओव्हरलॅपिंग आहे. त्यामुळे तुम्हाला फार काही नवीन करायची गरज पडत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, याचा जो पेपर 1 आहे, सोशोलॉजीबद्दल बोलते मी, याचा जो पेपर 1 आहे, मूलभूत संकल्पना, फंडामेंटल्स ऑफ सोसायटी, यामध्ये तुम्हाला टोटल 10 युनिट आहे पेपर 1 मध्ये. आणि जो पेपर 2 आहे तर हा काय असणार, मग तर हा असणार इंडियन सोसायटी. मग इंडियन सोसायटीमध्ये किती आहे, तर इथे पण तुम्हाला जवळपास 15 युनिट आहे. म्हणजे एवढेच कमी युनिट असणारा सोशोलॉजी हा ऑप्शनल आहे. अदरवाईज हे फार जास्त युनिट असतात, तुम्ही सिलेबस चेक करा. मग आता जर का इतके कमी युनिट तुम्हाला दिलेले आहेत तर यापैकी हा जो इंडियन सोसायटी आहे हा कम्प्लिटली हिस्टोरिकल आहे.
हिस्टॉरिकल म्हणजे काय, इस्लाम भारतात आल्यानंतर भारतीय समाज कसा बदलला, ब्रिटिश भारतात आल्यानंतर भारतीय समाज कसा बदलला, स्वातंत्र्यानंतर जेव्हा आपण राज्यघटना लागू केली तर भारतीय समाजामध्ये कुठला बदल आला, सध्या जे जागतिकीकरण झालं आहे तर त्यामुळे भारतीय समाज कसा बदलतोय. तर हाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच काय, तुम्हाला पेपर 2 करायची गरजच पडत नाही. जे ऑलरेडी तुम्ही GS मध्ये अभ्यास करतायत तोच अभ्यास तुम्हाला सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हने इथे करायचा आहे फक्त. म्हणजे जे तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकताय तर त्याचं समाजावर झालेले परिणाम, जे तुम्ही ज्योग्राफीमध्ये शिकताय, जे तुम्ही इकॉनॉमीमध्ये शिकताय तेच फक्त कशाच्या कंटेक्स्टने लिहायचे आहे, सोसायटीच्या. त्यामुळे इथं तुम्हाला पेपर 2 करून ठेवायची गरज पडणार नाही. तुम्ही फक्त काय करू शकता, पेपर 1 प्रिपेअर करून ठेवू शकता, कारण हा नवीन आहे. त्यानंतर कुठल्याही ऑप्शनलमध्ये महत्त्वाचे असते ते म्हणजे थिंकर. कुठल्याही ऑप्शनलमध्ये बघा थिंकर्स असतात, त्यांच्या थेअरी असतात, हे फार महत्त्वाचे असतात. आता सोशोलॉजी हा असा ऑप्शन आहे जिथे सर्वात कमी थिंकर्स तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे आपल्याला पेपर 1 ला फक्त 6 थिंकर्स दिलेले आहे आणि त्यांच्या लिमिटेड थेअरी दिलेल्या आहे. येते का लक्षात. आणि पेपर 2 मध्ये पण आपल्याला लिमिटेड थिंकर आहे. त्यामुळे आपल्याला खूप थिंकर आणि त्यांच्या मल्टिपल थेअरीज प्रिपेअर करायची गरज पडत नाही. म्हणजेच बेसिकली काय, तर तुमच्याकडे जे 70 दिवस आहेत तर या 70 दिवसांमध्ये सोशोलॉजीचा पेपर 1 हा इझिली तुम्ही करू शकता विथ कोचिंग क्लास. म्हणजे जर का तुम्हाला काहीही नॉलेज नाही आहे सोशोलॉजीबद्दल, तुम्ही एखादी बॅच जरी तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्ही ती बॅच लावून पण पेपर 1 विदिन 70 दिवस म्हणजे काय, तर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही करू शकता. तुम्ही क्लास करून म्हणते मी. आणि जर का तुम्हाला वेळ नसेल तेवढा किंवा तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्टला इन्व्हेस्ट करायचा असेल तर पेपर 1 हा तुम्ही एका महिन्यामध्येच करू शकता. प्रिपरेशन येत आहे म्हणजे तुम्ही 2 ते 3 तासाची बॅच, तुमचं गायडन्स, त्यानंतर 2 ते 3 तास तुमचा पर्सनल स्टडी, तुमची मेहनत, हे सर्व मिळून एका महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये तुम्ही ऑप्शनलचा पेपर 1 100% करू शकता. आणि जर का तुम्हाला वेळ असेलच तर मग तुम्ही पेपर 2 पण प्रिपेअर करून ठेवू शकता. असा हा छोटा सिलेबस असलेला ऑप्शनल आहे. त्यानंतर हा हायली ओव्हरलॅपिंग आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा येते बघा, आता अनेकदा ऑप्शनल सिलेक्ट करत असताना महत्त्वाचा मुद्दा बोलल्या जाते प्रत्येकाबद्दल की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असते तो सब्जेक्ट तुम्ही जनरली घ्यायला पाहिजे. आता सोशोलॉजीमध्ये काय इंटरेस्ट येणार तुम्हाला, किंवा हा इंटरेस्टिंग आहे की बोरिंग आहे. बघा सिंपल आहे, हा जो सब्जेक्ट आहे हा स्टॅटिक आणि करंट आहे. म्हणजे असं पण नाही आहे की तुम्हाला खूप थेअरीज वाचायची आहे ज्याच्या रिअलिटीमध्ये काहीही संबंध नाही, असं पण नाही. आणि असं पण नाही आहे की नुसतं करंट अफेअरच आहे. म्हणजेच काय, हा मिक्स आहे. पेपर 1 हा स्टॅटिक आहे, तिथे तुम्हाला पुस्तके वाचावी लागतील, थेअरी करावे लागतील. पेपर 2 जो आहे हा करंट अफेअर ओरिएंटेड आहे. आता पेपर 2 मध्ये कसे असतात तर बघा, सोशोलॉजी म्हणजेच काय, जनरल स्टडी ऑफ सोसायटी. सोसायटीचा जर अभ्यास करायचा आहे तर यामध्ये काय असणार, तर यामध्ये जे रिसेंटली सोसायटीचे इश्यू आहे त्यावर क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, UPSCचे PYQ जर तुम्ही बघितले तर बघा अगदी इंटरेस्टिंग टॉपिकवर क्वेश्चन आहे. वर्क फ्रॉम होम हे कल्चर आलं तर त्यामुळे इंडियन सोसायटीवर काय परिणाम पडला. लिव्ह इन रिलेशनशिप हा कन्सेप्ट आला तर सोसायटीवर काय परिणाम पडला. सोशल मीडियावर ट्रोलिंग होत आहे त्याचा इंडियन सोसायटीवर काय परिणाम पडतोय, किंवा जे सिक्युरिटी कन्सर्न येत आहे महिलांबद्दल सोशल मीडियावर त्याबद्दल समाजाचं काय मत असायला पाहिजे किंवा समाजावर काय परिणाम व्हायला पाहिजे. तर असे हे सोसायटीच्या अँगलनी जे इश्यू असतात तर हे इश्यू इथे डिस्कस केलेले असतात. तर त्यामुळे तुम्हाला फार असं अकॅडमिक नॉलेजच पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला एक जनरल अवेअरनेस जर का असेल किंवा एक जनरल करंट अफेअर जर का तुम्ही जनरल जनरल GS साठी जे करंट अफेअर तुम्ही करताय ते जरी का तुम्ही प्रिपेअर केलं तरी तुमचा पेपर 2 कव्हर होतो. म्हणजेच काय, सोशोलॉजीचा अभ्यास फार कमी आहे. बाकी अभ्यासावरनं तुम्ही कमीत कमी 40-50% सोशोलॉजीचा पेपर सॉल्व करू शकता. एक जनरल अवेअरनेसच तुम्हाला पाहिजे असते. तर असा हा आपला पेपर आहे. तर बघा, तुम्हाला क्रायटेरिया कुठले बघायचे आहे, जे नवीन स्टुडंट आहे ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांच्याबद्दल मी बोलते. तुम्हाला मिनिमम सिलेबस पाहिजे, तुम्हाला ओव्हरलॅपिंग असणारा सब्जेक्ट घ्यायचा आहे, तुम्हाला थिंकर्स हा एक पार्ट मी सांगितला, तुम्हाला इंटरेस्ट असणे आवश्यक आहे. तर यामध्ये काय इंटरेस्ट येणार मी तेही सांगितलं, कारण हे जनरल सोसायटीबद्दलच बोलल्या जात आहे ते आहे. आणि जर का तुम्ही स्कोरिंग बघितलं तर आपण आता UPSCचं स्कोरिंग बघू तर UPSCच्या स्कोरिंगमध्ये सेम आहे. हायेस्ट स्कोरिंग ऑप्शनल जर कुठला असेल तर तो आहे सोशोलॉजी. कारण मी तुम्हाला म्हटलंय कमी वेळात प्रिपेअर होणार आहे. वेळ जर का कमी आहे तर तुम्ही जास्तीत जास्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करू शकता.
त्यामुळे याच्यामध्ये स्कोर पण काय ते जास्त येते, म्हणून मॅक्झिमम टॉपरचा ऑप्शनल हा सोशलॉजीच असतो. तर असा हा सोशलॉजी ऑप्शनल आहे जो तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा नसलेही तुम्हाला सोशलॉजी घ्यायचं, तुम्हाला नाहीच आहे इंटरेस्ट, तर तुम्ही हे क्रायटेरिया लावून दुसरा कुठलाही ऑप्शनल सिलेक्ट करू शकता. येत आहे लक्षात? तर हे बघायचं आहे तुम्हाला आणि त्यावेळी तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. मोरेवर म्हणजे आणखी तुम्हाला सोशलॉजीबद्दल डिटेल माहिती हवी असेल की सिलेबस काय आहे, युनिट काय आहे, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर माझेच व्हिडिओ आहे ऑलरेडी अपलोड झालेले, तर ते देखील तुम्ही बघू शकता. आणि याखेरीज तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आपल्याकडे वेळ कमी आहे, आता बॅच आहे, तर मी इथे थांबते. बाकी ज्याही तुमच्या क्युरीज असतील, डाऊट असतील, तर त्या तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून त्या टॅकल करण्यासाठी मी जे नेक्स्ट सेशन घेईल तर मी तुमचं डायरेक्ट डाऊट क्लिअरिंगच घेणार. म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये जे जे डाऊट मला विचारले आहे त्याचा ॲन्सर देणारं असं सेशनच मी घेईन. ठीक आहे? तर तुम्ही नक्की कमेंट करा. धन्यवाद.